सांगोला शहरातील पाटील वस्ती परिसरातील मान नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या दोघांवर सांगोला पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईत वाळूसह अशोक लेलंड कंपनीचा 4 चाकी टेम्पो असा एकूण 6,07,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे सुमारे 5:15 पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या आदेशानुसार सांगोला पोलिसांचे पथक अवैध वाळू वाहतुकीविरोधात पेट्रोलिंग करत होते। यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत पाटील वस्तीजवळील मान नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या परिसरात जात असताना मान नदीच्या पात्रातून पाटील वस्तीच्या दिशेने येणाऱ्या पांढऱ्या रंगाचा अशोक लेलंड वाहनाचा टेम्पो संशयास्पदरित्या आढळला। पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्याच्या मागील हौदात अंदाजे 1 ब्रास वाळू आढळून आली। पोलिसांनी चालकाकडे वाळू वाहतुकीची रॉयल्टी परवाना किंवा संबंधित कागदपत्रांबाबत विचारणा केली असता कोणताही परवाना नसल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणी अभिषेक दत्तात्रय जाधव वय वर्ष 20 राहणार वाडेगाव तालुका सांगोला आणि खंडू नामदेव चव्हाण राहणार मनेर गली सांगोला यांच्या विरुद्ध सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे। या कारवाईत अशोक लेलंड दोस्त प्लस 4 चाकी टेम्पो किंमत 6 लाख रुपये आणि अंदाजे 7,000 रुपये किमतीची वाळू असा एकूण 6,07,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात सांगोला पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे।